श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आनंदी पहाटमध्ये. तर आज कायराला आंघोळ घालायची आहे. तर तिचं पाणी गरम केले, आता वरती नेऊन तिला बाथरूममध्ये आंघोळ घालायची आहे. खूप खराब झाली ती, तिला डायपर लावलं होतं. तर तुम्ही बघू शकता ते इथं झोपली आहे. तर ते डायपर तुम्ही दिसतच असेल, ते डायपर काढायचं आहे तिचं आणि आंघोळ घालायची आहे. तर डायपर का लावलं ते तुम्हाला माहितीच असेल. तिला हीट आली आहे, तर त्याच्यामुळे डायपर लावलं. तर आता आलं वरती, तिचं डायपर काढते. आता ती बसली आहे बघा, आंघोळीच्या नावाने कशी बसली आहे. आंघोळीचं नाव म्हणलं की घाबरते, सावायला येते, त्यामुळे बसली. डायपर काढलं तिचं आणि आधी व्यवस्थित स्वच्छ करून घेते. तिचे मागे खूप घाण झाले, तर ते स्वच्छ पाणी टाकून गरम पाण्याने स्वच्छ करून घेते. मग शॅम्पू वगैरे लावून मस्तपैकी आंघोळ घातली. आता तिला ड्राय करतोय, तर ती चावती हाताला. ड्राय करून थोडा कोंब करतोय, कंगव्यानी छान केस विंचरतोय, म्हणजे ते जेवढे गळतात तेवढे एकदम ते कंगव्यामध्ये केस येतात. तर असं आम्ही कायऱ्याला नेहमी महिन्यातनं, 1.5 महिन्यातनं, 2 महिन्यातनं एकदा आंघोळ घालतो. तर आता आज खूपच खराब झाली त्या डायपरमुळे, कारण पूर्ण घाण झालं ते पाठीमागनं केस खूप असल्यामुळे. तिला तसं क्लीन केलं आणि नंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर आम्ही तिचे केस पण थोडेसे कापले. ड्रायरने पूर्ण 100% ड्रायर नाही करत आम्ही, थोडं करतो, कारण तिला थंडी वाजते. गरम याने जरा बरं वाटायला लागलं आणि थोडं कोरडं झालं की सोडून देतो आम्ही तिला. सॉरी, मध्ये मध्ये कुकरच्या शिट्ट्या होत आहेत. तर असं आम्ही तिला नेहमी आवरतो. विंचरून झाले की आता पूर्ण कोरडी झाली की तिला पावडर वगैरे टाकणार तिच्या केसांमध्ये, म्हणजे एक स्मेल येतो, तो स्मेल येणार नाही. तर असेच व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, कमेंट्स करायला विसरू नका. बाय.